नमस्कार, मी अनुया बाम. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एक नजर टाकूया ठळक घडामोडीवर. देशाची इब्रत वाचवायची असेल तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे. ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले आवाहन. आपल्या देशात पूर्वीपासूनच स्त्रीचा मान सन्मान केला जातो. जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास. आणि आई वडील आणि गुरुजनांचा आदर केल्यास जीवनामध्ये कशाचीही कमतरता जाणवणार नाही. जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी यांचं प्रतिपादन. घेऊया अल्पशी विश्रांती. समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू. आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़. आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी. गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो. चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो. आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें. सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं. उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान. आजा तुझे माँ पुकारे अब. फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास. आता वळूया सविस्तर वृत्तांताकडे. देशाची इब्रत वाचवायची असेल तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्याचं आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे. बीजेपीला पुन्हा निवडून आपण दिलं, बीजेपीला पुन्हा आपण निवडून दिलं ते एवढं लक्षात घ्या की हा देशातला माणूस पंतप्रधानाच्याच कॅटेगरी मधला आहे, त्याच्यात सारखा आहे, खोट्यावरती विश्वास ठेवणारा आहे. आणि म्हणून यापुढे या देशावरती विश्वास ठेवायचा नाही असे अनेक जण त्या ठिकाणी निर्णय घेतले. एअर स्ट्राईक मधलं माणसं मारली तर असं जे पॉलिटिकल स्टेटमेंट करण्यात आलं, टेररिस्ट मेल्या गेली असं जे स्टेटमेंट करण्यात आलंय, त्याच्यातून या देशाची नुसती इब्रत नाही तर या देशाचा विश्वास याच्यावरती प्रश्नचिन्ह पडले नाही. या देशाच्या विश्वासावरती प्रश्नचिन्ह पडला आहे. आणि म्हणून मगाशी मी म्हणालो की मोदींना आपण असणारा निवडून दिलात, बीजेपीला पुन्हा आपण असणारा निवडून दिलात, तर हा प्रश्नचिन्ह राहत नाही. तर लोकांचं मत होतं की भारतामधला माणूस हा खोटारडा आहे आणि खोट्यावरतीच तो विश्वास ठेवत असतो, तो खोट्यावरतीच विश्वास ठेवत असतो. आणि म्हणून आता देशाची इब्रत वाचवायची असेल, देशाची इज्जत जर कायम ठेवायची असेल तर बीजेपीला हटवा एवढंच आवाहन करून मी आपली सगळ्यांची रजा घेतो. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने रत्नागिरी येथील चंपक मैदानावर आयोजित महामेळाव्यामध्ये ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी भाजपसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर देखील टीका केली. ज्याला आपण सत्तेवरती बसलो तर तोच आपले प्रश्न सोडवू शकतो हे लक्षात घ्या. किती किती 4 वर्ष खासदार आहेत, पण एकदा तरी असणारा या बेदखल कुळ किंवा कुळाच्या प्रश्नावरती आवाज उठवलाय का? मी तरी ऐकलेलं नाही. लांज्यामध्ये असणाऱ्या अनेक संघटना आहेत की हा बेदखल कुलावरती असणारं कामकाज करतात. देवरुख मध्ये आहेत की तिला असणाऱ्या अनेक संघटना कामकाज करतात. दापोलीमध्ये असणाऱ्या संघटना काम करतात, पण यांना कधी मदत मिळालीच नाही. आणि म्हणून माझ्या जातीचा आणि म्हणून माझे प्रश्न सोडवेल अजिबात इथे नाही. इथला काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, सेना असेल आणि बीजेपी असेल,
हे सगळे पक्ष इथल्या खोतांच्या बाजूने आहेत हे आपण असताना लक्षात घ्या. हे सर्व राजकीय पक्ष इथल्या असणाऱ्या खोताच्या बाजूने आहेत आणि म्हणून इथल्या बेदखल कुळांना आणि कुळाला असणारा आपल्या जमिनी नावावरती करून घ्यायचे असेल तर वंचित बहुजन आघाडीशिवाय पर्याय नाही हे आपण असताना लक्षात. चंपक मैदान येथे आयोजित वंचित बहुजन आघाडीच्या महामेळाव्याकरता कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. त्यामुळे ही गर्दी येत्या निवडणुकीत निर्णायक ठरू शकेल असं दिसून आलं. आणि म्हणून मी मध्य भारतातल्या आदिवासींची मानसिकता आपल्या समोर ठेवली. तो आज पोलिसांशी सुद्धा लढायला तयार आहे. नक्षलवादी त्याला म्हणत असतील. तिथला आदिवासी नक्षलवादी नाही, काही जण जाऊन काम करतात त्याला सरकार नक्षलवादी म्हणते. तो जल जंगल पाणी आणि ह्याच्यासाठी तो वाद तिथे लढतोय. आम्ही असताना आमच्या कायद्याने दिलेल्या जमिनीसाठी कुळासाठी लढणार आहोत की नाही हा त्याच्यातला महत्वाचा भाग आहे. आणि म्हणून जो जो दबलेला आहे, ज्याच्या मनामध्ये भीती आहे आणि ज्याला असं वाटतंय की इथला असणारा धाण्या वाघ आम्हाला काय करेल, लोकशाहीमध्ये हे सगळे धाणे वाघ तुमच्यामुळे वाघ आहेत. ज्या दिवशी तुम्ही इथे आपटलं त्या दिवशी भुईसपाट झाल्याशिवाय राहणार नाही हे आपण लक्षात घ्या. आम्ही स्वतंत्र लढून देशात आणि राज्यात वंचित बहुजन आघाडीची सत्ता येण्यासाठी प्रयत्न करू असा विश्वास व्यक्त करीत उपस्थितांना मनापासून काम करण्याचे आवाहन ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले. की मोदी आता म्हणत चाललेला आहे की देशभक्ती देशभक्ती, बीजेपी वाले म्हणत चाललेत देशभक्ती देशभक्ती, RSS वाले म्हणत चाललेत की देशभक्ती देशभक्ती, आणि आम्ही म्हणत चाललेलो आहे की पाकिस्तानवरती कारवाई केली की नाही. नसीब नावाचा असणारा एक पिक्चर आहे माझ्या माहितीप्रमाणे, त्याच्यामध्ये विनोद खन्ना पोलीस असतो आणि अमिताभ बच्चन चोर दाखवलेला असतो. दोघांमध्ये मारामारी होते. आम्ही विनोद खन्ना त्याला मारतो, पण असणारा अमिताभ बच्चन त्याला म्हणतो मी तुला एक फाईट मारली की नाही सांग, सॉलिड मारली की नाही सांग. तसं आता 20 वर्ष मार खाल्ल्यानंतर, पाकिस्तान मध्ये करून 20 वर्ष मार खाल्ल्यानंतर एकदा कुठे एअर स्ट्राईक केली आणि त्याचा आता मार्केटिंग चाललंय आम्ही मारलं की नाही सांगा. अरे पण 20 वर्ष आम्ही मार खात आलो त्याचं काय. या प्रसंगी सुमनताई कोळी, दिशा शेठ, सुनील पवार, रत्नदीप कांबळे, सुरेश भाईजे, नंदकुमार मोहिते, मिथिलेश देसाई, दीपक मोरे, मारुती काका जोशी, महासंघाचे जिल्हाध्यक्ष रुपेंद्र जाधव यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे नेते आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. ओबीसी समाजाचे नेते राजाराम पाटील आणि ॲडव्होकेट अण्णाराव पाटील यांनी आपले सडेतोड विचार व्यक्त करताना उपस्थितांची मने जिंकली. एक एक माणसाचा हात धरावा लागेल, त्याला विनंती करावं लागेल. काय होत नाहीये, नथिंग इज इम्पॉसिबल इन आवर करंट सिच्युएशन्स. मला असं अशक्य वाटत नाही सध्याच्या परिस्थितीमध्ये. तुम्ही करायचं ठरवलात ना एवढे, म्हणून तुम्हाला नम्र निवेदन करतो. मी जास्त वेळ घेतला बाळासाहेबांचा, खरं म्हणजे मला बोलायला बोलावं वाटते, तुमच्याशी सुसंवाद करावा असा वाटतो. कारण काय देशाचं हे जे चाललेलं आहे, हे जे गौड बंगाल चालवलं आहे, कुठेतरी युद्ध करायचं, फुटाके उडवायचं, ही केलं ती केलं, ह्याच्याने देशाचा विकास होत नाहीये. त्याच्यासाठी एक खंबीर विचाराचा माणूस, ध्येयधोरणाचा माणूस, ज्याला दूरदृष्टी आहे आणि या सृष्टीचं ज्याला भलं करायचं कळतंय, तसे म्हणजे फक्त बाळासाहेब आंबेडकर आहेत. आम्ही स्वीकारलंय बाळासाहेबांना. खरं म्हणजे आमच्या जातीमध्ये जर बाळासाहेब जन्मले असते ना, आमच्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत 10 वेळेस मुख्यमंत्री झाला असता. त्यामुळे सरकार चालवण्याच्या लायकीचे लोक राहिलेले नाही. आणि विधान परिषदेमध्ये, विधानसभेत, लोकसभेत एक गोष्ट सिद्ध झाली. 11 मुख्यमंत्री मराठ्यांचे
सुशील कुमार शिंदे, सुधाकर नाईक, बॅरिस्टर अंतुले सोडले तर सगळे ब्राह्मण मराठ्यांचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री. सरकार सगळं तुमचं, मंत्रिमंडळ तुमचं, साखर कारखाने तुमचे, जमिनी जागा तुमच्या, शिक्षण संस्था तुमच्या. पण 70 वर्षानंतर महाराष्ट्राच्या विधानसभेत, विधान परिषदेमध्ये आपण सिद्ध काय केलं तर 70 वर्षानंतर सरकार आमचं असून आम्ही मागासवर्गीय आहोत. तिकडे केंद्रामध्ये सवर्णानं 10% आरक्षण दिलं गेलं. त्यांनी पण सांगितलं की मागासवर्गीयांसारखं आम्हाला आरक्षण पाहिजे. इंग्रजांच्या नंतर 70 वर्ष तुमची सत्ता असून तुम्ही जर प्रगत झाला नाहीत, मागासवर्गीय ठरलात तर तुम्ही आता मागासवर्गीयच राहा. खरे मागासवर्गीय आम्ही ओबीसी, एससी, एसटी सरकार कसं चालवायचं ते सांगू शकतो. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या रूपाने सांगितलं होतं की मागासवर्गीयांना अधिकार द्या. पुढील महिन्यात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारिप महासंघाचे अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर आणि MIS सह समविचारी संघटनांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या वंचित बहुजन आघाडीचा महामेळावा रत्नागिरी येथे आयोजित करण्यात आला होता. आणि या सभेला झालेली प्रचंड गर्दी कोणाचा फायदा आणि कोणाचे नुकसान करू शकते याकडे सर्वांचे लक्ष लागून राहणार आहे. कसेल त्याची जमीन हा असणारा कायदा नंतर आला, यशवंतराव चव्हाणांनी घेऊन आला. पण कोकणातला, कुलाब्यातला म्हणजे रत्नागिरी आणि कुलाबा असे असणारे जे 2 जिल्हे होते पूर्वी आणि ठाणे जिल्हा होता, या ठाणे जिल्ह्यातले असणारा 1935-32 साली असणारा खोतीच्या विरोधातला लढा उभा झाला. त्या लढ्यातून कायदा निर्माण झाला आणि कायद्यामुळे खोती नष्ट झाली आणि कुळाला मालक करण्यात आला. अशी असणारी परिस्थिती. तुम्ही योग्य माणसं निवडून द्या, तुम्ही योग्य माणसं निवडून द्या. बेदखल कुल सुद्धा मालक होऊ शकतं हे आपण लक्षात घ्या. बेदखल झालेला कुळ हा कायद्याने बेदखल केलेला नाही, हा त्याला खोताने केलेला असणारा बेदखल आहे. आणि खोताला कुठलाही अधिकार 1949 नंतर नाही हे आपण असणारं लक्षात घ्या. जो शब्द प्रयोग करण्यात आलेला आहे ब्रिटिशाने की आम्ही असणारा खोती व्यवस्था निर्माण केली आणि हीच खोती व्यवस्था आम्ही नुसतं संपवत नाही तर तिला असणारा पूर्ण विराम देऊन टाकतो. यापुढे खोतांचा काही अधिकार राहणार नाही. आपल्या महाराष्ट्रात पूर्वीपासूनच स्त्रीला मान दिला जातो. शिवाजी महाराज आपल्या आईला मा साहेब म्हणून संबोधायचे असे उद्गार जिल्हा अधिकारी सुनील चव्हाण यांनी काढले. सगळ्या महिला भगिनींना शुभेच्छा देतो. आणि मी शिव मॅडमला एक सांगतो की आमच्या महाराष्ट्रामध्ये, अंचल महाराष्ट्रामध्ये शिवाजी महाराजांच्या काळापासून, तुम्ही जसं म्हणजे साहेब म्हणतात, महाराजांच्या काळापासून सुद्धा जिजामातेला मासाहेब म्हणायचे. म्हणजे महाराज आमचे एवढे पुरोगामी विचारायचे होते, मासाहेब, वहिनी साहेब, ताई साहेब. म्हणजे या महाराष्ट्राने कधी स्त्री पुरुषामध्ये भेद केलाच नाही. रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या महिला आणि बाल कल्याण विभागातर्फे जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी विद्यार्थिनी, महिला, अंगणवाडी सेविका, क्रीडा क्षेत्रातील मुली ज्यांनी विशेष कामगिरी बजावली आहे त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, अध्यक्षा स्वरूपा साळवी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी RK बामणे, महिला बालकल्याण सभापती साधना साळवी, प्रमुख वक्ते प्राध्यापक पवन पाटील, राणी पाटील, जिल्हा परिषद सदस्य बाबू म्हाप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी शेखर सावंत आदी उपस्थित होते. आंचल गोयल यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. की माझे आई वडीलने मला आजपर्यंत, जन्मापासून आजपर्यंत कधी बेटी हे शब्द वापरलाच नाहीये. त्यांनी सर्व वेळी त्यांनी मला बेटाही बोलले.
दरवेळी जेव्हापासून माझा जन्म झाला आणि माझ्यानंतर माझा भाऊ माझ्यापेक्षा 10 वर्ष लहान आहे आणि त्याच्यामध्ये मला कधीच असं वाटलं नाही दॅट आय एम अ गर्ल. आय वॉज ऑलवेज अ बॉय ऑफ द फॅमिली. आणि मला ॲक्च्युली त्यांनी माझा पालन पोषण सुद्धा एक मुलगासारखंच केलेलं आहे. आणि म्हणून मला वाटते की जेव्हा मी मराठी शिकले तर मला एवढी मराठी आत्तापर्यंत माझी एवढी छान झालेली नाही आहे. बट पहिल्यांदा ॲटलिस्ट 2 वर्ष जेव्हापासून माझी महाराष्ट्रात नियुक्ती झाली आहे 2 वर्ष मी आपल्याला करतो म्हणूनच बोलत होते. मला कळलंच नव्हतं की तो चुकीचं मी बोलते, काहीतरी चूक आहे. बट याचं श्रेय मी आपल्या आईवडिलांना देते की मी आतापर्यंत मराठीमध्ये सुद्धा करतो म्हणजे जसा मुलगासारखाच वागते. अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी उपस्थित महिला वर्गाला मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधला. की जेव्हा आम्ही महिला दिनाचं औचित्य साधून असे मोठे चांगले कार्यक्रम सादर करतोय आणि त्या कार्यक्रमाला आपण उपस्थित राहतोय, वेगवेगळे व्याख्याते आणून आपण आपल्या ज्ञानामध्ये भर पाडतोय. खरं तर आपण विचार करण्याची गोष्ट आहे की आपली ज्या सावित्रीबाईने आपल्याला या गोष्टीपासून पुढे जाण्याचा जो प्रयत्न केला या गोष्टीसाठी, त्या जर नसत्या तर कदाचित तुम्ही काय आणि मी काय आज इथे नसते. पण एवढं सगळं करत असताना, एवढा खटाटोप करत असताना जे दगडगोटे सहन केले माईने, अशा कित्येक महिला आहेत की महिलांसाठीचं काम केलंय. त्या महिलांना सुद्धा समाजाच्या रोषाला सामोरं जावं लागलंय. त्यांच्यासाठी म्हणून हा कृतज्ञता दिवस म्हणून सुद्धा आपण त्याच्याकडे पाहिलं जातं आणि एक महिलेचा मानसन्मान म्हणून सुद्धा या गोष्टीकडे पाहिलं जातं. या कार्यक्रमाला अंगणवाडी सेविका, महिला कर्मचारी आणि विविध विभागाच्या महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आई वडील आणि गुरुजनांचा आदर करा. आपल्या जीवनामध्ये कशाचीही कमतरता आपल्याला जाणवणार नाही, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्वरूपा साळवी यांनी केलं आहे. फार मोठी अपेक्षा नसेल आपल्या आई वडिलांची, पण कुठेतरी वाटत असतं की माझा मुलं चांगल्या संस्कारात, चांगलं काहीतरी त्याला 2 पैसे मिळतील, कुठेतरी त्याला चांगला रोजगार उपलब्ध होईल आणि त्याची भविष्यातली असलेली जी तगदग जी आहे ती कमी व्हावी आणि ते कुठेतरी सुखाने काम करावं, त्याला 2 पैसे मिळावे ही अपेक्षा असते. पण आत्ता मला असं वाटतं की आपल्यामध्ये त्या मला भविष्यात काय करायचं आहे याचं किती लोकांनी प्लॅनिंग केलं ते मला माहिती नाही. पण आजपासून आपल्याला प्लॅनिंग करायला काही हरकत नाही. कारण कसं असतं बऱ्याच वेळेला की मला आता कुठे क्षेत्र अवेलेबल नाही म्हणून मी ITI घेतलं असं आपल्यामध्ये कुठेतरी भावना असते. तर तशा पद्धतीचं व्हायला नको. कारण का खरं तर मी सांगेन तुम्हाला की पदवी घेऊन नुसतं पुस्तकी ज्ञान घेऊन पुढे जात असताना आपल्याला हे जे टेक्निकल म्हणजे डिप्लोमा आहे तुमचे आणि काही जे काही शॉर्ट टर्म मध्ये तुमचे जे काही कोर्सेस आहेत ते घेऊन सुद्धा आपल्याला खूप चांगल्या पद्धतीचं करिअर करता येऊ शकतं. रत्नागिरी येथील ITI येथे राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत निवासी श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन स्वरूपा साळवी यांच्या हस्ते करण्यात आले. स्वागत गीत सादर करून मान्यवर पाहुण्यांचे स्वागत करून मुख्य कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रभारी गटनिर्देशक श्री पिलणकर यांनी आपले प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना शिबिराविषयी माहिती दिली. आजपर्यंत तुम्ही विद्यार्थी शाळा कॉलेजातून शिक्षण घेऊन या संस्थेमध्ये तांत्रिक शिक्षणासाठी दाखल झालात. शाळा कॉलेजांमध्ये शिकत असताना आपण सर्व विद्यार्थ्यांनी MCC, NCC, स्काउट गाईड यासारख्या उपक्रमांमध्ये
सहभाग घेतलेला असेलच आणि त्या उपक्रमांमध्ये काय आपल्याला करावं लागतं याचं सुद्धा तुम्हाला ज्ञान असेल. परंतु आज या ठिकाणी आपण जे स्वयंसेवक तुम्ही उपस्थित आहात, तर हा NSS राष्ट्रीय सेवा योजना ही जी काय योजना आहे, या योजनेमध्ये तुम्ही सामील आहात. या संस्थेमध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचं युनिट आहे आणि त्या युनिटमध्ये आपण स्वयंसेवक म्हणून या ठिकाणी सहभाग घेतलेला आहे. महाराष्ट्र राज्य ऊर्जा विकास प्राधिकरणामार्फत आयोजित केलेल्या राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ITIचे प्राचार्य US चव्हाण यांनी आपले शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले. हा शिबिराचा भाग होणं म्हणजे नुसतं मनोरंजन नाही आहे, तर आपण केलेली जी वैशिष्ट्यपूर्ण कामं या शिबिरामध्ये आहेत, ही कामं कायम तुमच्या आयुष्यामध्ये लक्षात राहणार आहेत. मागची मॅडम जशा म्हणाल्या की आम्ही आमच्या महाविद्यालयीन कारकिर्दीमध्ये या शिबिरामध्ये कामं केलेली आहेत. कदाचित तुमच्यापैकी काही विद्यार्थी गेल्या वर्षीच्या शिबिरामध्ये पण होते. त्यांच्या अनुभवाने नवीन जे विद्यार्थी आलेले आहेत त्यांनी सुद्धा अतिशय उत्कृष्ट काम करायचं आहे. आणि या सर्वांसाठी तुमच्या पालकांचं पाठबळ आणि मनोबळ तुम्हाला आहे. तुम्ही स्वतःहून प्रामाणिकपणे कार्य केलं तर हा निवासी शिबिराचा जो कार्यक्रम आहे तो अतिशय उत्कृष्टपणे पार पडेल, यामध्ये शंकाच नाही. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या प्रसंगी कार्यक्रम अधिकारी रघुवीर शेलार, मुलींच्या ITIचे प्राचार्य PS शेटे, गटनिर्देशक RD साखरकर, MM मुळे, AA पवार यांच्यासह शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. परत एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. देशाची इभ्रत वाजवायची असेल तर येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत मतदारांनी भाजपला सत्तेपासून दूर ठेवावे, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केले आवाहन. आपल्या देशात पूर्वीपासूनच स्त्रीचा मान सन्मान केला जातो, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी व्यक्त केला विश्वास. आणि आई वडील आणि गुरुजनांचा आदर केल्यास जीवनामध्ये कशाचीही कमतरता जाणवणार नाही, जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी यांचं प्रतिपादन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.